पुढे पुढच्या घडामोडीकडे अमरावतीच्या दर्यापूरमध्ये नवनीत राणांच्या प्रचार सभेत राडा झाला। नवनीत राणांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याची ही माहिती आहे। खुर्च्या फेकत असताना नवनीत राणा थोडक्यात वाचल्यात। मला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली असा आरोप राणांनी केलेला आहे। पोलीस सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याचा सुद्धा राणांचा आरोप आहे। या राड्या प्रकरणी 42 जणांवर गुन्हा दाखल झालाय। 4 जणांना अटक झाली। दर्यापूरमधल्या खल्लार गावात उमेदवार रमेश बुंदिलेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेत राणांचं भाषण सुरू असताना काही लोकांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। सभा सुरू असताना उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या। सभा संपल्यानंतर नवनीत राणा जात असतानाही खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात फेकाफेकी झाली। अंगरक्षकांमुळे थोडक्यात बचावल्याचा नवनीत राणांचा दावा आहे। अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि 3-4 माझे पीए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाळ करून माझ्यावर थुकले। यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं। नवनीत राणांसोबत असलेल्या काही लोकांना खुर्च्या लागल्यामुळे दुखापत झाली। मला पाहून शिव्यागाळ करणं, तुला मारून टाकू, तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं, माझे कॉन्स्टेबलला लागणं, यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं। खल्लार पोलीस ठाण्यामध्ये नवनीत राणांचं रात्री उशिरा ठिय्या आंदोलन सुरू होतं। राणांच्या ठिय्या आंदोलनानंतर राड्या प्रकरणी खल्लार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 गटामध्ये वाद झाल्याची बातमी बाहेर आली। या वादानंतर मॅडमच्या तक्रारीनंतर खलार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे। आरोपींना अटक करा, अन्यथा दर्यापूरमध्ये संपूर्ण हिंदू समाज एकवटेल असा इशाराच राणांनी दिलाय। आम्ही गुन्हा दाखल केला आहे। जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी 10 वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळे एकत्रित राहील। घटना या दुर्दैवी आहेत। राजकारणात अशा पद्धतीच्या घटना घडू नाही शकत पहिले तर, परंतु त्या ठिकाणी एक बघावं लागेल की प्रत्येक वेळी माझा एक प्रश्न आहे की राणांसोबतच का घडतं। बाकी मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही, परंतु या घटना दुर्दैवी आहेत आणि त्याचा मी निषेध करतो। कुठेतरी हिंदू मुसलमान नक्की जे उमेदवार आहेत समोरचे ते कुठेतरी घाबरलेले आहेत, चिंतेमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मतांचं ध्रुवीकरणासाठी पुन्हा एक जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठेतरी मला दिसतोय आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे जनता ही हुशार आहे। कुठल्याही प्रकारे अशा जातीपातीच्या भांडणात आता पडणार नाही।